नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. खालीलपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? खालीलपैकी एक देश एक निवडणूक या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य या योजनेची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला 2024-25 साठी किती घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे? पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला 2024-25 साठी 6.37 लाख एवढे घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 2 कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे? पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 2 2024 ते 2029 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्र विवाद समाधान केंद्र मुंबई येथे स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्यात नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे? महाराष्ट्र या राज्याच्या सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने वय वर्ष 60 या वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे. पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे? पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम हे नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. खालीलपैकी कोण तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिला महिला ठरल्या आहेत? खालीलपैकी मोहना सिंग ह्या तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगावरील पहिल्या लशीच्या वापरास मंजुरी दिली आहे? जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स या रोगावरील पहिल्या लशीच्या वापरास मंजुरी दिली आहे. 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन बुडापेस्ट येथे करण्यात आले आहे. आशिया क्रिकेट परिषदेने 19 वर्षाखालील महिला आशिया चषक स्पर्धेची घोषणा केली असून ही स्पर्धा दर किती वर्षांनी होणार आहे? ही स्पर्धा 2 वर्षांनी होणार आहे. सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 प्रशांत राम यांना प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषित केले आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाने शीतल देवी आणि राकेश कुमार यांना निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषित केले आहे. देशात प्रथमच
कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झाले आहे? देशात प्रथमच रतनपूर या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झाले आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? केंद्र सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी PME ड्राईव्ह या योजनेला मंजुरी दिली आहे. हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आला आहे? हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती जोधपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची परिषद सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे. सेंट पीटर्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेमध्ये भारतातर्फे कोण उपस्थित आहे? भारतातर्फे अजित डोभाल हे उपस्थित आहेत. सेमिकॉन 2024 परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? सेमिकॉन 2024 परिषद ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर ग्रिडची स्थापना कोणत्या राज्याने केली? नीती आयोगाच्या धर्तीवर ग्रिडची स्थापना गुजरात या राज्याने केली. 5 Decades in Politics हे पुस्तक कोणी लिहिले? हे पुस्तक सुशील कुमार शिंदे यांनी लिहिले. मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली आहे? मध्य प्रदेश सरकारने मनोज श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली आहे. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? ओडिशा या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे. अशोकराज सिगडेल यांची कोणत्या देशाच्या सेनाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? अशोकराज सिगडेल यांची नेपाळ या देशाच्या सेनाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूने राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल्स पुरस्कार 2024 प्रदान केले. त्याची सुरुवात कधीपासून झाली आहे? त्याची सुरुवात 1973 पासून झाली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.